गुड मॉर्निंग. आज आपण SY BCom मधील मॅनेजमेंट अकाउंटिंग या विषयातील कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट या भागावरील प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आणि त्याचं सोल्युशन करणार आहोत. याचा अभ्यास आपण करणार आहोत. सुरुवातीला आपण जो प्रॉब्लेम निवडलेला आहे तो आपण पाहणार आहोत. द फॉलोइंग आर द बॅलन्स शीट ऑफ ए कंपनी लिमिटेड. बॅलन्स शीट आपल्याला दिलेलं आहे. त्यामध्ये ओपनिंग बॅलन्स आणि क्लोजिंग बॅलन्स असे दोन भाग दिलेले आहेत. एक 2014चा आणि 31/12/2014 असे दोन बॅलन्स आपल्याला दिलेले आहेत. बॅलन्स शीटमध्ये नेट फिक्स्ड ॲसेट, कॅश, मार्केटेबल सिक्युरिटीज, डेटर्स, स्टॉक अँड वूड्स, त्यानंतर टोटल, त्यानंतर पुन्हा खाली लायबिलिटीज, इक्विटी शेअर्स, रिझर्व, लॉंग टर्म डेट, क्रेडिटर्स, पेबल्स, प्रोव्हिजन्स आणि टोटल असा भाग दिलेला आहे. आणि यावरून आपण कंपॅरेटिव्ह स्टेटमेंटचे हे ते ओपनिंग बॅलन्स आणि क्लोजिंग बॅलन्स यांचे तयार करणार आहोत. सुरुवातीला आपण प्रथमतः कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट तयार करूयात. हे आहे आपलं कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीट आणि तारीख आहे 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2014 या कालावधीची. अमाऊंट्सचे आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेले आहेत. त्या अमाऊंट्स आपण इथं बॅलन्स शीटप्रमाणे या ठिकाणी काय करणार आहोत, घेणार आहोत. अमाऊंटची तुलना करणार आहोत. तुलना केल्यानंतर म्हणजेच कंपॅरिझन केल्यानंतर इन्क्रीज किंवा डिक्रीज जे काही असेल ते इन्क्रीज किंवा डिक्रीजच्या कॉलममध्ये येईल आणि त्याचं पर्सेंटेज जे आहे इन्क्रीज किंवा डिक्रीजचं किती टक्क्यानं वाढली किंवा कमी झाली त्याचं पर्सेंटेज पुढच्या कॉलममध्ये आपण घेणार आहोत. म्हणजेच ॲनालिसिससाठी हे सोपं जातं. ठीक आहे. सुरुवातीला प्रॉब्लेममध्ये जो काही भाग दिलेला आहे ॲसेट्स आणि लायबिलिटीज, फायनान्शियल अकाउंट्समध्ये किंवा फायनल बॅलन्स शीटमध्ये आपण प्रथमतः व्हर्टिकल स्टेटमेंटचं हे त्यामध्ये कॅपिटल अँड लायबिलिटीज घेतो आणि त्याच्यानंतर ॲसेट घेतो. म्हणून प्रॉब्लेममध्ये जरी आपल्याला अगोदर ॲसेट्स दिलेले असतील तरी ॲसेटचा भाग आपण नंतर घेणार आहोत. अगोदर लायबिलिटीज आहेत त्या घेणार आहोत. ठीक आहे. सुरुवातीला पहिली लायबिलिटीज आपल्याला दिलेली आहे इक्विटी शेअर्स 500 आणि 500. ती आपण प्रथमतः रेकॉर्ड करूयात. लायबिलिटीज त्यामध्ये प्रथमतः घेतोय इक्विटी शेअर्स. इक्विटी शेअर्स इक्विटी शेअर्सची ओपनिंग बॅलन्स जो आहे तो आपल्याला दिलेला आहे 500 रुपये. त्याचबरोबर क्लोजिंग बॅलन्ससुद्धा इथं आपल्याला दिलेला आहे 500 रुपये. प्रॉब्लेममध्ये आपण इथं पाहू शकता इक्विटी शेअरचा बॅलन्स ओपनिंग आणि क्लोजिंग 500 रुपये आपल्याला दिलेला आहे. इन कंपॅरेटिव्ह स्टेटमेंटमध्ये तो सुद्धा आपण इथं रेकॉर्ड केलेला आहे. आता इन्क्रीज किंवा डिक्रीज 500 आणि 500 सुरुवातीला पण 500 होते, नंतर पण 500च आहे. याचा अर्थ कोणतीही वाढ झालेली नाही, त्याचबरोबर कोणतीही घटसुद्धा झालेली नाही. म्हणून इन्क्रीज डिक्रीजच्या कॉलममध्ये आपण 0 लिहितोय. त्याचबरोबर आपला जो काही पर्सेंटेजचा कॉलम आहे तिथंसुद्धा ॲटोमॅटिक 0च येणार आहे, कारण कोणत्याही प्रकारच्या इन्क्रीज किंवा डिक्रीजेस या ठिकाणी झालेल्या आपल्याला पाहायला मिळत नाही. इक्विटी शेअर्स नंतर आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे रिझर्व जो आपल्याला दिलेला आहे त्या रिझर्वचे अमाऊंट्स दिलेले आहेत 400 आणि 600. ते आपण इथं रेकॉर्ड करतोय. ओपनिंग बॅलन्स आहे 400, त्यानंतर क्लोजिंग बॅलन्स आहे 600. आता मात्र इथं आपण कंपॅरिझन करतोय 400 आणि 600 म्हणजेच इन्क्रीज झालेले आहे अमाऊंट 200 रुपयानं काय झालेले आहे, इन्क्रीज झालेले आहे. आता त्याचं पर्सेंटेज आपल्याला काढायचं आहे. पर्सेंटेज काढत असताना 400 ही जी काही ओपनिंग बॅलन्सची अमाऊंट आहे ही 100% आपण गृहीत धरतो. म्हणजे 400 जर 100% असतील तर 600 किती, आणि त्याचं कॅल्क्युलेशन करणं अतिशय सोपं आहे. 400 भागिले 100 म्हणजे त्याचं कॅल्क्युलेशन येतं 4 आणि त्याला गुणिले आपण करूयात. त्याला गुणिले आपण केलेलं आहे
पर्सेंटेजमध्ये कॅल्क्युलेट केलेलं आहे. 400 आहे ते 100% जर असेल तर 200 हे किती टक्के आहे, म्हणजे 400 वरून अमाऊंट 600 वर जर केली असेल तर 100 वरून ती कितीवर गेलेली आहे याचं कॅल्क्युलेशन या ठिकाणी आपण अगदी साध्या पद्धतीनं करत असतो. अगदी साधं सोपं सिंपल कॅल्क्युलेशन या ठिकाणी आपण करतोय. 100 भागिले 400 गुणिले 200, कारण 400 ही अमाऊंट जर आपण 100% गृहीत धरली तर 200 किती, म्हणून कॅल्क्युलेशन आपण म्हणतोय 100 भागिले 400 गुणिले 200. आणि त्याचं पर्सेंटेज जे आहे ते आपल्याला मिळतं आहे 50 रुपये. आपलं 50% म्हणजे 50% अमाऊंट काय झालेली आहे, इथं इन्क्रीज झालेली आहे. त्यानंतर लॉंग टर्म डेब्ट या ठिकाणी आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे. लॉंग टर्म डेब्टची अमाऊंट सुरुवातीला 100 रुपये होती, नंतरसुद्धा 100च रुपये आहे. ती प्रथमतः आपण रेकॉर्ड करूयात. लॉंग टर्म डेब्ट, लॉंग टर्म डेब्ट सुरुवातीला म्हणजेच ओपनिंग बॅलन्स होता 100चा, क्लोजिंग बॅलन्ससुद्धा 100चाच आहे. याचा अर्थ कोणत्याही प्रकारचे इन्क्रीज किंवा डिक्रीजेस नाहीत आणि त्याचं पर्सेंटेजसुद्धा 0च येईल. त्यानंतर पुढचा जो काही भाग आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे तो आहे क्रेडिटर्स. क्रेडिटर्सची अमाऊंट आहे 200 रुपये आणि 250 रुपये, ते आपण इथं रेकॉर्ड करतोय. क्रेडिटर्सचा ओपनिंग बॅलन्स आपल्याला दिलेला आहे 200 रुपये. क्लोजिंग बॅलन्स जो आहे तो दिलेला आहे 250 रुपये आणि यामध्ये इन्क्रीजेस आपल्याला दिसतात 50 रुपयाचे. आता याचं कॅल्क्युलेशन जे आहे ते आपण कम्पॅरिझन करणार आहोत की किती रुपयांची अमाऊंट यामध्ये वाढ झालेली आहे. तर 50 रुपयांची अमाऊंट काय झालेली आहे, वाढलेली आहे. मग ही किती टक्के आहे त्याचं कॅल्क्युलेशन या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. म्हणून कॅल्क्युलेशन आपण इथं करणार आहोत 100 भागिले 200 गुणिले 50, कारण का 50 रुपयानं अमाऊंट काय झालेली आहे, इन्क्रीज झालेली आहे. मग याचं कॅल्क्युलेशन आपण म्हणतोय 100 भागिले 200 गुणिले 50 आणि ते येतं आहे 25, म्हणजेच 25% अमाऊंट इन्क्रीज झालेली आहे. म्हणून पर्सेंटेज चेंजच्या कॉलममध्ये आपण रेकॉर्ड केलं आहे 25. क्रेडिटर्स नंतर पुढं आपल्याला पुढची अमाऊंट जी आहे ती दिलेली आहे ती पेबल्सची. पेबल्सचा बॅलन्स सुरुवातीला आहे 450, नंतर आहे 650. म्हणून आपण काय करतो, आता अकाउंट इथं रेकॉर्ड करणार आहोत. पेबल्समध्ये सुरुवातीला जो काही बॅलन्स आपल्याला दिलेला आहे 450, तो आपण इथं रेकॉर्ड करतो ओपनिंगमध्ये. क्लोजिंगचा बॅलन्स आहे 650. याचा अर्थ अमाऊंट इथं इन्क्रीज झालेली आहे 450 वरून 650 वरती अमाऊंट गेलेली आहे, म्हणजेच 200 रुपयानं काय झालेले अमाऊंट वाढलेली आहे आणि ती इन्क्रीजमध्ये आपण घेतलेली आहे. तर इथं परत कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे की किती टक्क्यानं वाढ झालेली आहे. 450 वरून 650 वर गेली म्हणजे 200 रुपयानं वाढ झाली. त्याचं पर्सेंटेज आपण काढतोय 100 भागिले 450 गुणिले 200 आणि ते कॅल्क्युलेशन आपल्याला मिळते 44.44, म्हणजे 44.44% काय झालेले आहे, अमाऊंट इन्क्रीज झालेली आहे. पेबल्स नंतर आपल्याला दिलेले आहेत प्रोव्हिजन्स, म्हणून आपण प्रोव्हिजन्स इथं घेणार आहोत. प्रोव्हिजन्सचा ओपनिंग बॅलन्स जो आहे तो दिलेला आहे आपल्याला 100 रुपये, क्लोजिंग बॅलन्स आहे 150 रुपये आणि त्यामध्ये सहज आपण ऑब्झर्वेशन जरी केलं तरी आपल्याला लक्षात येतं की 50 रुपयानं काय झालेलं आहे, वाढ झालेली आहे. म्हणून इन्क्रीजच्या कॉलममध्ये आपण 50 रुपये रेकॉर्ड करतोय. त्यानंतर त्याचं पर्सेंटेज आपल्याला काढायचं आहे 100 भागिले 100 गुणिले 50
म्हणजेच 50% त्याचं कॅल्क्युलेशन जे आहे ते काय झालं, इन्क्रीज झालेलं आहे. म्हणून इथं पर्सेंटेज चेंजच्या कॉलममध्ये आपण रेकॉर्ड करतोय 50 रुपये इथं. त्यानंतर खाली आता आपल्याला टोटल करायचे आहे. टोटल्स आपल्याला प्रॉब्लेममध्ये काय केलेले आहेत, दिलेले आहेत. टोटल्समध्ये लायबिलिटीजची टोटल आपल्याला ओपनिंग बॅलन्स जे आहे त्याची दिलेली आहे 1750 आणि क्लोजिंगचे आहे 2250. म्हणून आपण इथं रेकॉर्ड करतो ओपनिंगमध्ये 1750 आणि 2250. आता या दोन्हींचं ऑब्झर्वेशन करून अमाऊंट इन्क्रीज होते का डिक्रीज होते आपल्या लक्षामध्ये येते. 1750 आणि 2250, तर 500 रुपयानं अमाऊंट काय झालेले आहे, इन्क्रीज झालेले आहे. म्हणून इन्क्रीज ऑब्लिक डिक्रीजच्या कॉलममध्ये आपण रेकॉर्ड करतोय 500. त्याचा आता पर्सेंटेज आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. 100 भागिले 1750 गुणिले 500. त्याचं कॅल्क्युलेशन येतं आहे 28.57. म्हणजेच 28.57 रुपयांना काय झालेलं आहे, इन्क्रीज झालेले आहे अमाऊंट. हे झाले लायबिलिटी साईड. त्यानंतर आता ॲसेट साईड आपल्याला दिलेली आहे. ॲसेट साईडचं सुद्धा कॅल्क्युलेशन या ठिकाणी आपण करणार आहोत. सुरुवातीला इथं नाव लिहूयात ॲसेट्स. ॲसेट जे आहेत त्या ॲसेटमध्ये सुद्धा ज्या ज्या काही ॲसेट आपल्याला दिलेले आहेत त्या आपण इथं घेणार आहोत. प्रथमतः पहिली ॲसेट आपल्याला प्रॉब्लेममध्ये इथं दिलेली आहे ती म्हणजे नेट फिक्स्ड ॲसेट्स. ती आपण सुरुवातीला इथं घेऊयात. नेट फिक्स्ड ॲसेट्स. नेट फिक्स्ड ॲसेटच्या अमाऊंटसुद्धा इथं आपल्याला दिलेले आहेत. त्यामध्ये 900 आणि 1900 रुपये हा ओपनिंग बॅलन्स आहे आणि 1000 रुपये हा क्लोजिंग बॅलन्स आहे. म्हणून आपण ओपनिंगमध्ये लिहितोय 900, क्लोजिंगमध्ये लिहितोय 1000. आता याच्यामध्ये इन्क्रीज झालेलं आहे. किती रुपयाने इन्क्रीज झालेले आहे ते आपण पाहूयात. 900 वरून 1000 म्हणजे 100 रुपयानं काय झालेलं आहे, अमाऊंट इन्क्रीज झालेली आहे. आता त्याचं पर्सेंटेज आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. 100 भागिले 900 गुणिले 100. त्याचं कॅल्क्युलेशन जे आहे इन्क्रीजचं ते येते 11.11. म्हणून आपण इथं रेकॉर्ड करतोय 11.11. फिक्स्ड नेट फिक्स्ड ॲसेटच्या नंतर आपल्याला दिलेली आहे इथं कॅश. कॅशचा जो काही ओपनिंग बॅलन्स आहे तो आहे 100 रुपये आणि क्लोजिंग बॅलन्स मात्र आपल्याला इथं काय केलेलं आहे, दिलेलं आहे. कॅशचा ओपनिंग बॅलन्स आहे 50 रुपये आणि क्लोजिंग बॅलन्ससुद्धा आहे 50 रुपये. म्हणून आपण इथं रेकॉर्ड करतोय 50 आणि 50. यामध्ये कोणत्याही प्रकारचं आपल्याला काय झालेली नाही, वाढ किंवा घट झालेली दिसत नाही. म्हणून आपण त्याचं रेकॉर्डिंग इथं इन्क्रीज किंवा डिक्रीजमध्ये पर्सेंटेज 0% करतो आणि चेंजमध्ये सुद्धा ॲटोमॅटिक काय होणार आहे, 0 येणार आहे. कॅश नंतर प्रॉब्लेममध्ये इथं आपल्याला जो काही भाग दिलेला आहे तो आहे मार्केटेबल सिक्युरिटीज. म्हणून आपण इथं मार्केटेबल सिक्युरिटीज काय करतोय, रेकॉर्ड करतोय. मार्केटेबल सिक्युरिटीज आहे त्याचा ओपनिंग बॅलन्स आणि क्लोजिंग बॅलन्स आपल्याला दिलेला आहे. ओपनिंग बॅलन्स आहे 100 आणि क्लोजिंग बॅलन्स जो आहे तो आहे नील म्हणजेच 0. म्हणून आपण इथं रेकॉर्ड करतोय मार्केटेबल सिक्युरिटीजचं ओपनिंग बॅलन्स 100 आणि क्लोजिंग बॅलन्स नील. आता इथं काय झालेलं आहे, डिक्रीज झालेले आहेत. अमाऊंट जर डिक्रीज झालेल्या असतील तर त्या किती रुपयानं डिक्रीज झालेल्या आहेत ते आपल्याला इथं रेकॉर्ड करायचे आहेत. 100 रुपयानं काय झालेले आहेत, डिक्रीज झालेले आहेत. मग या डिक्रीज झालेल्या जे आहेत ते आपण काय करणार आहोत, कंसामध्ये लिहिणार आहोत कारण त्या मायनसमध्ये गेलेले आहेत किंवा घट झालेले आहे. त्याचं पर्सेंटेज आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट करतोय. त्याचं पर्सेंटेज जर आपण कॅल्क्युलेट केलं तर 100% आहे तशीच अमाऊंट डिक्रीज झालेली आहे. 100 भागिले 100 गुणिले 100 असं कॅल्क्युलेशन जरी केलं तरी ते 100च येणार आहे. म्हणून आपण
चेंज पर्सेंटेजमध्ये सुद्धा काय करणार आहोत, इथं ब्रॅकेटमध्ये म्हणजेच मायनस काय करणार आहोत, 100 रेकॉर्ड करणार आहोत. मार्केटेबल सिक्युरिटीजच्या नंतर आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेले आहेत ते म्हणजे डेटर्स. ते आपण घेऊयात. डेटर्सची जी काही अमाऊंट आहे ती आपल्याला सुरुवातीला दिलेली आहे 100 आणि नंतरची दिलेली आहे 400. म्हणून आपण इथं रेकॉर्ड करतोय 100 आणि 400. इथं मात्र अमाऊंट काय झालेले आहे, इन्क्रीज झालेले आहे, म्हणजेच वाढलेले आहे 300 रुपयानं. आता त्याचं पर्सेंटेज आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. 100 भागिले 100 गुणिले 300. अमाऊंट जी आहे ती इन्क्रीज झालेली आहे किती, 300%. म्हणून इथं पर्सेंटेजमध्ये आपण रेकॉर्ड करतोय 300. डेटर्स नंतर शेवटचा जो काही भाग आपल्याला इथं दिलेला आहे प्रॉब्लेम म्हणजे तो स्टॉक ऑफ गुड्स. तो आपण रेकॉर्ड करूयात. स्टॉक ऑफ गुड्समध्ये ओपनिंग बॅलन्स आपल्याला दिलेला आहे 600 रुपये आणि क्लोजिंग बॅलन्स आहे 800 रुपये. म्हणून आपण रेकॉर्ड करतोय ओपनिंगमध्ये 600 आणि क्लोजिंगमध्ये 800. त्यानंतर इन्क्रीज किंवा डिक्रीजचा जर आपण विचार केला तर 600 वरून 800 रुपये अमाऊंट झालेले आहे. याचा अर्थ अमाऊंट काय झालेले आहे, इन्क्रीज झालेले आहे. म्हणून इन्क्रीजच्या कॉलममध्ये आपण इथे लिहितोय 200. त्याचं पर्सेंटेज आता आपल्याला काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करून घ्यायचं आहे किंवा काढून घ्यायचं आहे. कॅल्क्युलेशन करूयात. 100 भागिले 600 गुणिले 200, म्हणजेच 600 रुपयावरून 800 रुपयावर अमाऊंट जात असताना किती टक्क्याने वाढ झालेली आहे, तर 100 भागिले 600 गुणिले 200 ते येते 33.33. म्हणून आपण इथं रेकॉर्ड करूयात 33.33% ऑफ चेंजेसमध्ये. त्यानंतर आपल्याला दिलेले आहे टोटलचे हे प्रॉब्लेममध्ये जर आपण पाहिले तर 1750 आणि 2250 असे अमाऊंट या ठिकाणी आपल्याला दिलेले आहे. म्हणून इथं आपण रेकॉर्ड करतोय 1750 आणि 2250. याचं जर आपण ऑब्झर्वेशन जर केलं तर 500 रुपयानं अमाऊंट वाढलेली आपल्याला दिसून येते. म्हणून इन्क्रीजच्या कॉलममध्ये आपण रेकॉर्ड करतोय 500. आणि त्याचं जे काही कॅल्क्युलेशन आहे पर्सेंटेज इन्क्रीजचं ते किती आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. 100 भागिले 1750 गुणिले 500 ते येते 28.57. आपण ते इथं रेकॉर्ड करतोय 28.57. अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, दोनही साईड्स आहेत त्यांचं कंपॅरिझन या ठिकाणी केलेलं आहे. आणि कंपॅरिझन केल्यानंतर किती टक्क्यानं अमाऊंट इन्क्रीज किंवा डिक्रीज झाली ते आपण इथं कॅल्क्युलेट केलेलं आहे. त्याचं पर्सेंटेजसुद्धा आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. ह्यालाच साध्या भाषेमध्ये आपण काय म्हणतो, कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट्स असं या ठिकाणी म्हणतो. हा भाग या ठिकाणी पूर्णपणे हा प्रॉब्लेम जो आहे तो टॅली झालेला आहे. थँक्यू.